आपण पाहत आहात 4K डिजिटल न्यूज चॅनल. पनवेल महानगरपालिका निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक विकास घरत यांनी आज सहकुटुंब आपल्या जुई गावातील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. सकाळच्या सत्रातच त्यांनी कुटुंबासह उपस्थित राहून लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदवला. यावेळी मतदान केंद्र परिसरात शांत व शिस्तबद्ध वातावरण होते. माजी नगरसेवक विकास घरत यांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडावे असे आवाहन करत मतदानाचे महत्त्व अधोरेखित केले. लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येक मतदाराने आपला हक्क बजावणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. जुई गावात सकाळपासूनच मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत असून निवडणूक प्रक्रियेत नागरिकांचा वाढता सहभाग लोकशाहीसाठी सकारात्मक संकेत मानला जात आहे. नक्कीच लोकशाहीचा एक पर्व चालू झालेला आहे. मतदार म्हणजे प्रत्येक घटकाला त्या पद्धतीत लोक आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला न्याय आहे आणि तो आपण हक्क बजावण्यासाठी आज आमच्या सहकुटुंबाने आम्ही इथे उपस्थित राहिलेलो आहे आणि तो हक्क आम्ही बजावलेला आहे. दुसऱ्यांदा निवडणुकीला आपण सामोरे जातात, पहिल्यांदा आपण जिंकलेले आहे. कसं म्हणजे आता नक्कीच भारतीय जनता पार्टी ही निवडणूक किंवा पदासाठी काम न करता सर्वसामान्यांची पार्टी आहे. पदाच्या व्यतिरिक्त संघटनेला खूप महत्त्व असतो. त्यासाठी जर मी निवडणुकीला सामोरे जात असेल तर विकासाच्या मुद्द्यावर आज आम्ही हे निवडणूक लढत आहोत, जेणेकरून सबका साथ सबका विकास और सबका विश्वास या ब्रीदवाक्यावर आम्ही लोकांच्या सामोरे जाऊन ही निवडणूक लढत आहोत. आपण भारतीय जनता पार्टी कामोडी शहर अध्यक्ष आहात, म्हणजे आपण फक्त आपली उमेदवार जिंकले नाही तर इतर 11 उमेदवार आपला जिंकणं गरजेचं आहे. तर याकडे आपण कसे प्रयत्नशील आहात? मी जसं की बोललो की निवडणुका आल्या म्हणून भारतीय जनता पार्टी काम करत नसते, तर जनतेच्या प्रामुख्याने वेळोवेळी संबंध ठेवून आणि त्यांचे जे विकासाचे मुद्दे आहेत, त्यांच्या ज्या आरोग्याचे विषय असतील, शैक्षणिक विषय असतील, असे अनेक मुद्दे घेऊन जे सातत्याने 365 दिवस भारतीय जनता पार्टी जनतेशी संपर्क असतो. हे मुद्दे घेऊन आम्ही आज कामोठ्यातील जनतेच्या सामोरे जात आहोत. आपण कामोठ्याच्या आपले कामोडी शहर अध्यक्ष आहात, कामोठ्यामध्ये 11 सीट आहेत, आपण किती जिंकू शकतो अशी अपेक्षा आहे? आज कामोठ्यामध्ये 11 सीटा होत्या, त्याच्यातल्या याच्या अगोदर 2017 16-17च्या दरम्यान 2 सीटा फक्त शेका पक्षाच्या आल्या होत्या आणि त्याही सीटा आज आमच्यामध्ये आहेत. भारतीय जनता पार्टीच्या आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्यावर विश्वास ठेवून त्याही सीटा आमच्या बरोबर आज आहेत. त्यामुळे 11च्या 11 सीटा या फक्त जिंकून तर बहुसंख्य मताने विजय होणार आहेत. सगळ्यात शेवटचा प्रश्न, आपली फॅमिली सहकुटुंब आपलं आहात, आपण एक समाज कार्य करता राजकारण, त्यामुळे घरापेक्षा बाहेर जे आपली वेळ देतात, त्यामुळे घरचे मंडळी थोडेसे नाराज होतील, तर घरच्यांचा आपल्याला कसा सपोर्ट असतो? घरातल्यांचं सर्व आम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहतो. आमचे बंधू असतील त्यांच्या सपोर्टामुळे आणि सर्व माझी फॅमिली असेल, माझी वाईफ असेल, माझी आई असेल, माझ्या वहिनी असेल, यांच्या सपोर्टामुळे ही मला ताकद निर्माण होते आणि घरात व्यवस्थित असल्यामुळे मला जी बाहेर एनर्जी भेटते, की घरातून जी एनर्जी भेटते तीच मी बाहेर वापरू शकतो आणि प्रामुख्याने प्रामाणिकपणा हा घरातून शिकवलेला आहे. त्याच्यामुळे या प्रामाणिकपणामुळे मी आज कामोठ्यातील जनतेशी संवाद साधून संपर्क साधून तो प्रामाणिकपणा जपण्याचा प्रयत्न करत होतो. यासाठी फॅमिलीचा अतिशय मोलाचा सहकार्य आणि वाटा आहे. माझ्या यशाच्या मागे नक्कीच माझ्या फॅमिलीचाही तितकाच मोठा वाटा आहे.